Very good evening. Welcome to all of you in our English online class. Today is Wednesday, 3rd September 2020. I am very happy to meet you again. How are you? I hope you all are good and well. In previous class, we have studied poem Cuckoo. In the same way, we have solved all activities given on poem Cuckoo. Today, we are going to study lesson The Little Red Hen. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं ऑनलाईन इंग्लिश क्लासमध्ये स्वागत. गुड इव्हिनिंग. बरं, आज 3 सप्टेंबर परत तुम्हाला एकदा भेटून आनंद झाला. बरं, तुम्ही कसं आहात? सगळे मजेत आहात ना? मागील तासिकेला आपण कुक्कू या पोयमचा अभ्यास केला आणि त्यावरील सर्व ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्या ॲक्टिव्हिटीज आपण सोडवल्या. आज आपण लेसन दी लिटल रेड हेन या पाठाचा अभ्यास करणार आहोत. नाव सी पेज नंबर 16. लिसन केअरफुली अँड रीड अलाउड विथ मी. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्याबरोबर मोठ्याने वाचा. नाऊ आय स्टार्ट टू रीड लेसन. पे अटेन्शन ऑन द लाईन. मी आता पाठ वाचायला सुरुवात करतो. तुम्ही ओळीवर लक्ष द्या. अ little red hen lived on a farm with a cat, a dog and a duck. Lived on म्हणजे काय? राहत होती. फार्म म्हणजे काय? शेत. A little red hen lived on a farm with a cat, a dog and a duck. म्हणजे एक लहान लाल रंगाची कोंबडी एका कॅट बरोबर, डॉग आणि डक बरोबर एका शेतावर राहत होती. लिव्ड म्हणजे काय? राहत होती. ऑन अ फार्म म्हणजे काय? शेतावर. वेअर डिड A little red hen lived. A little red hen lived on a farm. Where did little red hen live means लहान कोंबडी कुठे राहत होती? तर लहान कोंबडी ही एका शेतावर राहत होती. With whom she lived. ती कोणाबरोबर राहत होती? She lived with a cat, a dog and a duck. ती शेतावर एक कॅट, एक डॉग आणि एका डकाबरोबर, डक म्हणजे काय? बदक. एका बदकाबरोबर ती राहत होती. वन डे शी फाउंड अ फ्यू ग्रेन्स ऑफ व्हीट. वन डे म्हणजे काय? एके दिवशी. शी फाउंड म्हणजे काय? सापडले. अ फ्यू ग्रेन्स ऑफ व्हीट. अ फ्यू ग्रेन्स ऑफ व्हीट म्हणजे काय? काही गव्हाचे दाणे. अ फ्यू ग्रेन्स ऑफ व्हीट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? काही गव्हाचे दाणे. म्हणजे एके दिवशी तिला काही गव्हाचे दाणे सापडले. What did she find? She find a few grains of wheat. म्हणजे एके दिवशी तिला काय सापडले? एके दिवशी तिला काही गव्हाचे दाणे सापडले. Who will sow the wheat? She said. ती म्हणाली. Who will sow the wheat? सॉ म्हणजे काय? पेरणे.
सी सेड, हू विल सो द वीट? ती म्हणाली की गव्हाचे दाणे कोण पेरेल? सो म्हणजे काय? पेरणे. ती काय म्हणाली? ती म्हणाली की गव्हाचे दाणे कोण पेरेल? सो म्हणजे काय? पेरणे. नॉट आय, सेड द डक. डक म्हणाला, मी नाही. डक म्हणाला की मी गव्हाचे दाणे पेरणार नाही. आय विल नॉट सो द वीट. तो म्हणाला की मी गव्हाचे दाणे पेरणार नाही. नॉट आय, सेड द कॅट. कॅटसुद्धा म्हणाली की मी नाही. नॉट आय, सेड द डॉग. डॉगसुद्धा म्हणाला की मी नाही, म्हणजे मी सुद्धा गव्हाचे दाणे पेरणार नाही. व्हेरी वेल देन, सेड द लिटिल रेड हेन, आय विल. सो शी सोड द वीट. आणि म्हणून लहान लाल कोंबडी म्हणाली की ठीक आहे मग, आय विल म्हणजे मी पेरेल. आणि सो शी सोड द वीट. आणि म्हणून तिने ती गव्हाचे दाणे पेरले. सोड म्हणजे काय? पेरले. सोड म्हणजे काय? पेरले. सी सेड टू डक, कॅट अँड डॉग, हू विल सो द वीट? बट ऑल द सेड नो. विद्यार्थी मित्रांनो, तिने डकला, कॅटला आणि डॉगला विचारलं की कोण गव्हाचे दाणे पेरेल, पण कोणीही तयार झालं नाही. म्हणून ती सरतेशेवटी म्हणते की ठीक आहे मग, मी गव्हाचे दाणे पेरेल. आणि तिने गव्हाचे दाणे पेरले. लुक इन द पिक्चर, शी सोड द वीट ग्रेन्स. बघा चित्रामध्ये बघा, तिने गव्हाचे दाणे पेरले. आफ्टर सम टाईम द वीट ग्रीव टॉल विथ इयर्स ऑफ फुल ग्रेन. इयर्स ऑफ फुल ग्रेन म्हणजे गव्हाने पूर्ण भरलेल्या लोंब्या. दीज आर विथ द एअर ऑफ फुल ग्रेन्स. म्हणजे ह्या ज्या दिसत आहेत या गव्हाने पूर्ण भरलेल्या लोंब्या आहेत. या लोंब्यांमध्ये गहू असतात. काही काळानंतर दाण्यांच्या लोंब्यांनी भरलेली गव्हाची रोपं उंच वाढली. काही काळानंतर काय झाली की कोंबडीने जे गव्हाचे दाणे पेरले होते त्या दाण्यातून चांगली रोपं उंच झाली आणि त्यांना छान छान गव्हाच्या लोंब्या लागल्या आणि त्या लोंब्यांमध्ये भरपूर गहू होते. हू विल कट द वीट? आस्क्ड लिटिल रेड हेन. लिटल रेड हेनने विचारलं की हे वीट आता कोण कापेल? हा गहू आता कोण कापेल? नॉट आय, सेड द डक. डक म्हणाला, मी नाही. नॉट आय, सेड द कॅट. कॅटसुद्धा म्हणाली, मी नाही. नॉट आय, सेड द डॉग. आणि डॉगसुद्धा म्हणाला, मी नाही. मीन्स डक, कॅट and dog, they said they will not cut the grain. They will not cut the wheat. ते म्हणाले, म्हणजे डक, कॅट आणि डॉग म्हणाले की ते गव्हाचे रोपं कापणार नाहीत. व्हेरी वेल देन, सेड द लिटल रेड हेन, आय विल. सो शी कट द वीट. आणि म्हणून लिटल रेड हेन म्हणाली की ठीक आहे मग, ठीक आहे. आय विल मीन्स आय विल कट द वीट. ती म्हणाली की मी गव्हाचे रोपं कापणार.
अँड सो शी कट द वीट. आणि म्हणून तिने गव्हाची रोपं कापली. नाऊ शी सेड हू विल थ्रेश द वीट. थ्रेश म्हणजे काय? झोडपणे. थ्रेश म्हणजे काय? झोडपणे. झोडपणे म्हणजे काय? की जी गव्हाची रोपं असतात त्या गव्हाच्या रोपांमध्ये ज्या गव्हाच्या लोंब्या असतात त्या लोंब्यांमधून गहू काढणे. मग हे गहू कसे काढावे लागतात? त्या गव्हांना झोडपून खाली आपटून ती गहू त्या लोंब्यांमधून काढावे लागतात. आता ते गहू काढण्यासाठी यंत्रांचा वापर केला जातो. तर थ्रेश म्हणजे काय? झोडपणे किंवा मळणे. सी सेड, ती म्हणाली, हू विल थ्रेश द वीट. ती म्हणाली की कोण हा गहू झोडपेल, म्हणजे कोण या गव्हाच्या लोंब्यांमधून गहू बाहेर काढेल. नॉट आय सेड द डक. डक म्हणाला, मी नाही. नॉट आय सेड द कॅट. कॅट म्हणाली, मी नाही. नॉट आय सेड द डॉग. डॉगसुद्धा म्हणाला, मी नाही. मीन्स डक, कॅट, डॉग डिड नॉट रेडी टू थ्रेश द वीट. म्हणजे डॉग, डक आणि कॅट यापैकी कोणीही गव्हाची झोडपणी करण्यासाठी तयार झाला नाही. मग पुढे बघा. व्हेरी वेल देन सेड द लिटल रेड हेन. मग लिटल रेड म्हणाली की ठीक आहे मग, आय विल, मी झोडपणी करेल. सो शी थ्रेश द वीट. आणि म्हणून तिने त्या गव्हाची झोडपणी केली. म्हणजे तिने त्या गव्हाच्या लोंब्यांमधून ते गहू झोडपून ते गव्हाचे दाणे बाहेर काढले. आपल्या चित्रामध्ये दिसतं आहे बघा. When the wheat was threshed, she said, who will grind the wheat? आणि गहू झोडपून झाल्यानंतर ती म्हणाली, who will grind the wheat? ग्राइंड म्हणजे काय? दळणे. बघा, ती त्या ठिकाणी दळण्याचं चित्र आपल्याला दिलेलं आहे. ती काय म्हणाली? who will grind the wheat? म्हणजे हे गहू कोण दळेल? नॉट आय सेड द डक. नॉट आय सेड द कॅट. नॉट आय सेड द डॉग. डकसुद्धा म्हणाला, मी नाही. कॅट म्हणाली, मी नाही. आणि डॉगसुद्धा म्हणाला, मी नाही. मीन्स दे ऑल सेड दे विल नॉट ग्राइंड द वीट. म्हणजे ते सर्व म्हणाले की ते काही गहू दळणार नाही. व्हेरी वेल देन सेड द लिटिल रेड हेन, आय विल. सो शी ग्राउंड द वीट. आणि मग लिटल रेड हेन म्हणाली की व्हेरी वेल देन, मग ठीक आहे, आय विल, म्हणजे मी दळणार. अँड सो शी ग्राउंड द वीट. ग्राउंड म्हणजे काय? दळले. ग्राउंड म्हणजे काय? दळले. सो शी ग्राउंड द वीट. म्हणून तिने पीठ दळले. बघा, आपल्याला चित्रामध्ये दिसतंय की तिने पीठ दळलेलं आहे. When the wheat was ground into flour, she said, who will bake the bread? म्हणजे मग पीठ दळून झाल्यानंतर ती म्हणाली, who will bake the bread? ती म्हणाली की आता पाव कोण भाजणार? या गव्हाच्या पिठापासून पाव तयार करणार आणि ते पाव कोण भाजणार? हू विल बेक द ब्रेड. म्हणजे बेक म्हणजे काय? भाजणे. म्हणजे आता पाव कोण भाजणार? नॉट आय सेड द डक. डक म्हणाला, मी नाही. नॉट आय सेड द कॅट. कॅट म्हणाली, मी सुद्धा नाही. नॉट आय सेड द डॉग. डॉग म्हणाला, मी सुद्धा नाही. मीन्स दे ऑल नॉट रेडी टू बेक द ब्रेड. म्हणजे ते सर्व पाव भाजायला तयार नव्हते. व्हेरी वेल देन सेड द लिटल रेड हेन,
I will. And she bake a lovely loaf of bread. लवली लोफ ऑफ ब्रेड. लोफ ऑफ ब्रेड म्हणजे काय? पावाची लादी. मग ती म्हणाली की ठीक आहे. आय विल म्हणजे मी भाजेल. अँड शी बेक अ लवली लोफ ऑफ ब्रेड. आणि तिने अतिशय सुंदर अशी पावाची लादी भाजली. तिने अतिशय सुंदर असा, अतिशय छान असा पाव तिने भाजला. Then she said, "Who will eat the bread?" "Oh, I will," said the duck. "Oh, I will," said the cat. "Oh, I will," said the dog. "Oh no, you won't," said the little red hen. "I will." बघा. Then she said, "Who will eat the bread?" आणि त्यानंतर ती म्हणाली की आता ब्रेड कोण खाईल? "Oh, I will," said the duck. डग म्हणाला, अरे वा, मी खाईल. ओ आय विल, सेड द कॅट. कॅट म्हणाली, अरे वा, मी खाईल. ओ आय विल, सेड द डॉग. डॉग म्हणाला, अरे वा, मी खाईल. ओ यू नो यू ओंट, सेड द लिटल रेड हेन, आय विल. त्यावेळेस लिटल रेड हेन म्हणाली की तुम्ही कोणीही खाणार नाही. यू ओंट म्हणजे तुम्ही कोणीही खाणार नाही. आय विल ईट द ब्रेड. मी ब्रेड खाईल. अँड शी कॉल्ड हर चिक अँड दे ऑल एट अ लवली लोफ ऑफ ब्रेड. अँड शी कॉल्ड हर चिक. आणि तिने आपल्या चिकला बोलवलं, आपल्या चिक्सला बोलवलं. चिक्स म्हणजे माहिती तुम्हाला. चिक्स म्हणजे कोंबडीचे पिल्लं. सो शी कॉल्ड हर चिक्स. आणि म्हणून तिने तिच्या पिल्लांना बोलवलं. दे ऑल एट अप लवली लोफ ऑफ ब्रेड. आणि सर्वांनी तो सुंदर छान असा पावाची लादी त्यांनी खाल्ली. नाऊ वी विल स्टडी ॲक्टिव्हिटीज. आता आपण या पाठामध्ये जे काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्या ॲक्टिव्हिटीचा अभ्यास करूया. ही ॲक्टिव्हिटी कोणती ती बघा. नंबर द पिक्चर्स टू पुट देम इन द प्रॉपर ऑर्डर. ट्राय टू राईट अ सेंटेन्स अबाउट इच. खालील चित्रे योग्य त्या क्रमाने लावण्यासाठी त्यांना क्रम द्या आणि प्रत्येक चित्राबाबत एखादे वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे खाली जी तुम्हाला चित्र दिलेले आहेत ते चित्र गोष्टीनुसार आपण जी आता कथा ऐकली, जी गोष्ट ऐकली त्या गोष्टीनुसार त्याचा क्रम लावा आणि प्रत्येक चित्राबाबत एखादं वाक्य लिहिण्याचा प्रयत्न. This picture is first. The sentence is, the little red hen sowed the wheat. ह्या चित्राचा क्रमांक आपल्याला प्रथम लावावा लागेल आणि त्या चित्रासंबंधी जे वाक्य आहे, द लिटल रेड हेन सोड द व्हीट. दिस इज सेकंड पिक्चर. हे दुसरं चित्र. द सेंटेन्स इज, शी कट व्हीट. दिस इज थर्ड पिक्चर. हे तिसरं चित्र आहे. अँड सेंटेन्स इज, शी थ्रेश्ड द व्हीट. दिस इज फोर्थ पिक्चर. अँड द सेंटेन्स इज, शी ग्राउंड द व्हीट. हे चौथं चित्र आहे आणि वाक्य आहे, शी ग्राउंड द व्हीट. नाउ सी फिफ्थ पिक्चर.
आता 5वं चित्र बघा. अँड सेंटेन्स इज शी बेक्ड अ लवली लोफ ऑफ ब्रेड. आणि वाक्य आहे बघा, शी बेक अ लवली लोफ ऑफ ब्रेड. नाव सी लास्ट सेंटेन्स, लास्ट पिक्चर. दिस इज लास्ट पिक्चर. आता शेवटचे चित्र बघा 6वं. हे 6वं चित्र आहे. अँड सेंटेन्स इज आणि वाक्य बघा, शी अँड हर चिक्स ऑल एट द लवली लोफ ऑफ ब्रेड. इन दिस वे वी अरेंज द पिक्चर अँड रोट अ सेंटेन्स रिगार्डेड विथ द पिक्चर. अशा प्रकारे आपण गोष्टीच्या क्रमानुसार ह्या चित्रांची क्रमांक लावले आणि त्याविषयी वाक्यसुद्धा लिहिलेली आहेत. ती वाक्य तुम्ही व्यवस्थित वाचा आणि आपल्या वहीमध्ये लिहा. नाव सी व्होकॅब्युलरी. आपण या धड्यामध्ये जे काही कठीण शब्द आलेले असतील त्या कठीण शब्दांचा अर्थ आपण बघूया. फार्म शेतमाळा. फाउंड सापडले. अ फ्यू मीन्स थोडेसे. ग्रेन्स मीन्स धान्याचे दाणे. व्हीट म्हणजे गहू. सो म्हणजे पेरणे. व्हेरी वेल मीन्स ठीक आहे. सोड म्हणजे पेरले. फ्रेश मीन्स झोडपणी करणे. ग्राइंड मीन्स धान्य दळणे. ग्राउंड धान्य दळले. फ्लोर पीठ. बेक भाजणे. इन दिस वे this is a story about the little red hen. I think you all have liked this story. Thank you.